आपण आपल्या देवघरामध्ये दररोज देवांची पूजा करत असतो. त्यामध्ये देवांचे फोटो, मूर्त्या आणि देवांचे टाक यांची पूजा केली जाते. तर आपल्या देवघरामध्ये कोणकोणते टाक असावेत, त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील टाक आपण देवांच्या भेटीला कधी न्यावे, आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी आपण कधी जावे, जाताना सोबत काय काय न्यावे, आपल्या पूर्वजांचे म्हणजेच घरातील मृत पावलेल्या व्यक्तींचे टाक आपण देवघरात पुजावेत का, आणि जर आपल्याला नवीन टाक करायचे असतील तर मग ते नवीन टाक कधी करावेत, जुन्या टाकांचे काय करावे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी नक्कीच गेले पाहिजे. आपले कुलदैवत आणि आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. त्यामुळे आपण इतर देवतांच्या ठिकाणी दर्शनासाठी जातच असतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेचं दर्शनसुद्धा वर्षातून एकदा का होईना करायचे आहे. आता आपण कुलदेवतांच्या दर्शनासाठी कोणत्या दिवशी जावे, तर आपण कुलदेवतांच्या दर्शनासाठी नक्की कधी जावे, तर असा त्याचा कोणताही शुभ मुहूर्त नाही की आपण अमुकच दिवशी कुलदेवताच्या दर्शनासाठी गेले पाहिजे. आपण आपल्या सोयीनुसार ज्याप्रमाणे आपल्याला शक्य आहे तर तसे वर्षातून एकदा आपल्या कुलदेवताच्या दर्शनासाठी जायचं आहे, आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. आपल्या घराण्याचे कुलदैवत वेगळे आणि कुलदेवी वेगळी. कुलदैवत मग काही जणांचे कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा असू शकतात, काही जणांचे ज्योतिबा असू शकतात, तर काही जणांचं कुलदैवत अजून दुसरे सुद्धा असू शकते. आणि कुलदेवीपैकी सुद्धा कोणाची कुलदेवी जी आहे तर ती कोल्हापूरची अंबाबाई असू शकते, कोणाची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असू शकते, तर कोणाची रेणुका माता असू शकते. तर अशी जी आपली कुलदेवी आहे, त्यामुळे कुलदैवत वेगळे आणि कुलदेवी वेगळी, आणि यांच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी आपल्याला जायचं आहे. आता आपण जेव्हा कुलदैवताच्या दर्शनासाठी जातो, म्हणजे जी पुरुष देवता आहे तर त्याच्या दर्शनासाठी आपण जातो, तर त्यावेळेला आपण कोणत्याही दिवशी जाऊ शकतो आणि आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी सुद्धा आपण कोणत्याही दिवशी जाऊ शकतो. परंतु त्यातही आपण एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखादा मंगळवार, शुक्रवार, कारण मंगळवार, शुक्रवार हे आपल्या कुलदेवीचे वार असतात, तर या दिवशी सुद्धा जाऊ शकतो. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री आहे, शारदीय नवरात्री आहे, तर ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीचं दर्शन जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. आता आपण जेव्हा कुलदैवताच्या दर्शनासाठी जातो, तर त्यावेळेला आपण शिदा जो आहे तर तो घेऊन जायचा आहे. त्या ठिकाणी जे पुजारी असतात, जे ब्राह्मण असतात, तर त्यांना आपण हा शिदा जो आहे तर तो दान करायचा आहे. आता शिदा म्हणजे काय, तर यामध्ये हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ, त्याचप्रमाणे गूळ, तेल, तर अशा ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि हा शिदा आपल्याला ब्राह्मणाला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील जे टाक असतात तर ते सुद्धा आपण देवांच्या भेटीला नेत असतो. आता काही घरांमध्ये सगळे टाक हे देवांच्या भेटीला नेले जातात, तर काही घरामध्ये ज्या आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी आपण निघालेलो आहोत तर तोच फक्त टाक जो आहे तर तो नेला जातो. आपण आपल्या घराची जशी पद्धत आहे तर त्यानुसार करायचा आहे. तोच टाक जो आहे तर तो लाल कापडामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे जे पुजारी वगैरे असतात तर त्यांना आपल्याला सांगायचं आहे की टाक जो आहे तर तो देवांच्या भेटीला आणलेला आहे, त्यांच्याकडे तो द्यायचा. ते त्या टाकाची देवाबरोबर भेट घडवून आपल्याला परत देत असतात. तर अशा प्रकारे आपण जेव्हा दर्शनासाठी जातो त्यावेळेला आपल्या देवघरातील टाक जे आहेत तर ते सुद्धा देवांच्या भेटीला न्यायचे आहेत. हे झालं आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जाताना. जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जातो, म्हणजे जी स्त्री देवता आहे, आपल्या घराण्याची जी कुलदेवी आहे, जी आपल्या कुळाचे रक्षण करते, आपल्या घरावरती जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती होत असते. आणि जर कुलदेवी नाराज असेल तर आपण कितीही देवदेव केले तरी सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही. जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जातो तर त्यावेळेला आपल्याला पीठ मीठ म्हणजे काय, तर आपल्याला पीठ घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला वाळलेल्या थोड्याशा मिरच्या, ज्या लाल मिरच्या असतात तर त्या टाकायच्या आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण त्या ठिकाणी देवीच्या समोर ज्या परड्या वगैरे ठेवलेल्या असतात तर त्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे तर ते टाकायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती सुद्धा न्यायची आहे. मग यामध्ये आपण साडी घेऊ शकतो. आता जर काही कारणाने आपल्याला साडी घेणे शक्य नसेल, तेवढी आर्थिक परिस्थिती नसेल, तर खणानारळ्याने आपल्याला ओटी भरायची आहे. मग ओटीमध्ये साडी आलं, त्याप्रमाणे खण, नारळ, त्यानंतर गहू किंवा तांदूळ, हळकुंड, सुपारी, जे पूजेचं बदाम असतं तर ते बदाम, त्याचप्रमाणे खारीक, खोबरं, तर हे जे साहित्य आहे त्यासोबतच गजरा किंवा वेणी त्या ओटीमध्ये ठेवायची आहे. एखादं सौभाग्यवान
म्हणजे आपण हिरव्या बांगड्या किंवा हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो. यासोबतच दक्षिणासुद्धा ठेवायची आहे. यथाशक्ती 51 रुपये, 101 रुपये आपल्याला त्या ओटीमध्ये दक्षिणा जी आहे तर ती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ओटीचं जे साहित्य आहे तर ते सुद्धा न्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी सुद्धा आपण देवीच्या ओटीचं साहित्य घेऊ शकतो आणि आपल्याला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरायची आहे. आता आपल्या देवघरामध्ये जे आपण टाक ठेवतो तर यामध्ये कोणकोणते टाक असावेत, तर पहिलं म्हणजे आपल्या कुलदैवताचा टाक म्हणजे जी पुरुष देवता आहे, त्यानंतर आपली कुलदेवी म्हणजे जी स्त्री देवता आहे. कुलदैवत आणि कुलदेवी हे 2 टाक असायलाच हवेत. याचबरोबर आपण ज्या देवी देवतांना मानतो, आपलं जर ग्रामदैवत असेल तर त्यांचा टाक जो आहे तर तो सुद्धा आपल्या देवघरामध्ये असावा. आता टाक म्हणजे काय असतं बघा, की टाक हे पंचकोनी असतात. टाक कधीही गोल किंवा चौकोनी किंवा वेगळ्या आकारामध्ये नसतात, तर 5 कोन असलेले टाक असतात म्हणजे पंचकोनी टाक असतात, ज्यामध्ये चांदीचा पत्रा असतो आणि त्याला तांब्याचं कोटिंग जे आहे तर ते केलेलं असतं. म्हणजे पाठीमागच्या बाजूने किंवा त्या चांदीच्या पत्र्याला बाजूने तांब्याचं कोटिंग जे आहे तर ते करून हे टाक जे आहेत तर ते बनवले जातात. एखाद्या सोनाराकडे जाऊन आपण हे टाक बनवू शकतो किंवा टाक बनवणारे जे कारागीर आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा असे टाक जे आहेत तर ते आपण बनवून घेऊ शकतो. टाक जे आहेत तर ते जेव्हा खराब होतात म्हणजे एखाद्या टाकाला छिद्र पडलं किंवा त्याच्यावरती देवतेची जी प्रतिमा आहे तर ती अस्पष्ट झाली, सपाट झाली, व्यवस्थित दिसत नसली, तर अशा वेळेला सुद्धा आपण हे टाक जे आहे तर ते बदलू शकतो. आता जेव्हा आपण टाक बदलतो त्यावेळेला जुने टाक जे आहेत तर त्याचं आपण विसर्जन सुद्धा करू शकतो. म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून विधिवत आपण ती पूजा करून विसर्जन करू शकतो किंवा विसर्जन करण्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे काय तर हे जे जुने टाक आहेत, खराब झालेले टाक आहेत, तर ते आपण कारागिराकडे नेऊन ते टाक मोडून त्यामध्ये भर घालून आपण नवीन टाक जे आहेत तर ते बनवू शकतो. म्हणजे आपली कुलदेवी आहे, तिचा टाक जर खराब झाला, तर तो टाक मोडून आपल्याला दुसरा कुलदेवीचा टाक जो आहे तर तो बनवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये टाक जे आहेत तर ते एका घरासाठी एकच टाक जे आहे तर ते पूजले जातात. म्हणजे एक फॅमिली आहे आणि काही कारणाने त्या फॅमिलीतील काही माणसे ही बाहेरगावी जर राहत असतील नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, तर त्यांचे टाक जे आहेत तर ते गावाकडे पूजा त्याची केली जाते. आपण जेव्हा शहरात राहतो तर शहरात नवीन टाक तर असं अजिबात केलं जात नाही. एका घरासाठी एकच देवघरामध्ये जे टाक आहेत तर ते एकाच देवघरामध्ये टाक असावेत. इतर फोटोंची, इतर मूर्तींची आपण बाहेरगावी सुद्धा पूजा करू शकतो. परंतु टाकांची मात्र आपण जर गावाकडे पूजा करत असलो, तर ते टाक फक्त गावाकडेच असतात. शहरामध्ये आपल्याला टाक जे आहेत तर ते बनवायचे नाहीत. आता हे नवीन टाक कधी बनवले जातात? जेव्हा आपण वेगळे होतो म्हणजे भावा-भावांच्या वाटण्या झाल्यानंतर जेव्हा फॅमिली विभक्त होतात, तर त्यावेळेला आपण नवीन टाक बनवू शकतो. कारण जेव्हा विभक्त होतात त्यावेळेला देवघर जे आहे तर ते जो व्यक्ती थोरला आहे म्हणजे थोरला मुलगा जो आहे तर त्याच्याकडे देवघर हे जात असते. त्यामुळे इतर जी मुले आहेत तर त्यांनी नवीन टाक बनवावेत. त्याचप्रमाणे आपल्या घरातील जर कोणाचं लग्न असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण जुने टाक मोडून नवीन टाक जे आहेत तर ते करू शकतो किंवा एखादा टाक खराब झालेला असेल तर अशा वेळेला सुद्धा नवीन टाक जो आहे तर तो आपण बनवू शकतो. आता आपल्या पूर्वजांचे टाक जे आहेत तर ते सुद्धा आपण बनवत असतो. परंतु आपल्या देवघरामध्ये पूर्वजांचे टाक किंवा पूर्वजांचे फोटो यांची पूजा आपल्याला करायची नाही. देवांच्या बरोबरीने कधीही मृत पावलेल्या व्यक्तींची पूजा करू नये. त्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो असतील किंवा टाक असतील तर पितृपक्षामध्ये किंवा ज्या वेळेला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करतो, आपल्या पितरांची जी तिथी आहे तर त्या तिथीला फक्त आपण ही पूजा सेपरेट जी आहे तर ते आपल्या घराच्या दक्षिण भिंतीजवळ करायची आहे आणि त्यानंतर हे टाक जे आहेत तर ते आपल्याला एखाद्या कापडामध्ये गुंडाळून बाजूला ठेवायचे आहेत. परंतु देवघरामध्ये मात्र आपल्याला पूर्वजांचे टाक जे आहेत तर त्यांची पूजा करायची नाही.